हॅलो एव्हरीवन, तर आज बघणार आहे माझी फेवरेट कढी खिचडीची रेसिपी। तर सुरुवातीला आपण खिचडी बघणार आहे। त्यासाठी घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 7 हिरव्या मिरच्या आणि काही पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे। त्याला मस्तपैकी मिसळून फिरवून घेतलेला आहे। खिचडीसाठी घेतला आपण साधा तांदूळ, 2 वाटी साधा तांदूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी घेतला आहे मूग डाळ, जी सोलवाळी मूग डाळ असते ते। डाळ तांदूळ एकत्र करून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नंतर आपण खिचडी डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी घालणार आहे। तर गॅसवर मी कुकर गरम करायला ठेवला, त्यामध्ये टाकलं आहे आवश्यक तेवढं तेल। बघा अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कढी खिचडी। नंतर तेल गरम त्यामध्ये टाकणार आहे आपण जिरं, मोहरी, ताजा मस्त कढीपत्ता, सोबतच टाकणार आहे आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आणि टाकणार आहे आणखी थोडंसं हिंग। बघा अशा पद्धतीने एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा। खिचडी कढी खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, एकदम खमंग अशी रेसिपी आहे बघा। आणि याला मस्तपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। जर आपण शिजवलं नाही तर कच्च्या लसणाची टेस्ट खिचडीला उतरेल आणि खिचडी चांगली लागणार नाही। आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण आवश्यक तेवढं हळद आणि धनापूड। त्याला मस्त फिरवून घेणार आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण डाळ तांदूळ। मग अशा पद्धतीने आता त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण 3 ग्लास पाणी। परफेक्ट असं माप आहे। तुम्हाला आसट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी वाढवू शकता, आसट नाही पाहिजे असेल तर पाणी कमी करू शकता। बघा अशा पद्धतीने आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ। बघा छान असं मिक्स झालेलं आहे। त्यामध्ये टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ आणि थोडंसं टाकणार आहे साजूक तूप। यामुळे काय होते, आपली खिचडी एकदम सॉफ्ट नरमगार अशी तयार होते बघा। त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर झाकण ठेवून 3 ते 4 शिट्ट्यापर्यंत शिजवायचं आहे। आता करणार आहे आपण कढी। त्यासाठी घेतला आहे आंबट दही। त्यामध्ये टाकला आहे हळद, धनापूड आणि मीठ। सोबतच टाकला आहे थोडंसं साखर आणि थोडंसं बेसन टाकलं आहे। बेसनचं प्रमाण आपल्याला कमीच पाहिजे, नंतर आपली कढी घट्ट होईल एकदम। आता याला मस्तपैकी पाणी टाकून मस्त आपल्याला फेटून घ्यायचं आहे रवीने। छान असं घोळ तयार करायचा, एकदम सॉफ्ट मुलायम असा घोळ तयार करायचा आहे। पॅन गरम केला, कढीची सर्व तयारी करून घेतली होती। तेल टाकलं, तेल गरम त्यामध्ये टाकणार आहे आपण हिंग, जिरं, मोहरी, मेथीदाणा, हिरवी मिरची, खोडलेलं लसूण आणि कढीपत्ता। याला मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे। आणि त्यामध्ये टाकणार आहे आपण जे दह्याचा घोळ तयार केला होता ते टाकणार आहे। मग आपल्या शिट्ट्या होत आलेल्या आहे, त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं कढीमध्ये। आता आपण कढी कंटिन्युअसली हलवायची आहे जोवर उकळी येत नाही तोवर। यामुळे काय होते, आपली कढी आहे एकदम मुलायम तयार होते बघा। छान असं आपला कढीला असा उकळी आली आहे, त्यामुळे टाकणार आहे आपण कोथिंबीर। बघा आपली रेडी झाली आहे कढी खिचडी। गरमागरम कढी खिचडी मस्त सर्व करायची आणि खायची। बघा अशा पद्धतीने मस्त साईडला एका प्लेटमध्ये खिचडी टाकायची, त्यावर टाकायचं आहे लाल चटणीचं तेल आणि टाकायचे मस्त कढी पापड। तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।